गटप्रवर्तक स्वयंसेवकांनी काढला पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर काढला मोर्चा। आशा स्वयंसेवका गटप्रवर्तक यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे, मात्र सरकार त्यांच्या मागण्यांबाबत लक्ष घालत नसल्याने आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांनी मोर्चा काढत धग दिली। या मोर्चात जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक महिला सहभागी झाल्या होत्या। आशा व गटप्रवर्तक यांना दिवाळी भेट 2000 रुपये दिवाळीपूर्वी देण्यात येणार होती ती मिळावी। नाहीतर खुर्च्या खाली करा। चर्चा करतो ही चर्चा आम्ही 14 वर्षापासून करतोय सर। तर ह्या 14 वर्षापासून आम्ही फक्त एक 20 दिवस सरकार शासन आम्हाला राबवून घेतो आहे। आणि जसं ताईंनी सांगितलं की आम्ही साहेबांवर नाराज नाही आहे, कुठलाही आमचा रोष नाही आहे साहेबांवर। आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की 14 वर्षापासून आम्हाला राबवून घेतात ते। जसं आपल्या पूर्ण भारतात जी महामारी आलेली ती कोरोना महामारीमध्ये सर्व आपल्या घरामध्ये सुरक्षित बसलेले होते, त्यावेळी आशा आणि गटप्रवर्तक भगिनी रस्त्यावर उतरून प्रत्येक घरात प्रत्येक लाभार्थ्याला सेवा पुरवत होत्या। त्याच्यामध्ये काही आमच्या भगिनी प्राण गमवावं लागलाय त्यांना, त्या भगिनींचं आज त्यांच्या परिवाराचं काय होतंय ते सुद्धा शासनाने बघितलं नाहीये। आणि अशाच पद्धतीने माझ्या ज्या आशा भगिनी गटप्रवर्तक आहेत त्या या सातत्याने काम करत आहेत। शासन फक्त कामाचा लोड वाढवत आहे, पण त्यांना त्यांच्या कष्टाचं काहीच म्हणजे मानधन मिळत नाहीये। आता शासनाने जेव्हा आम्हाला म्हणजे आमचं एक आश्वासन दिलं की तुम्हाला या 1.5 महिन्यामध्ये तुमचा GR आम्ही काढतो, परंतु आज अद्यापही GR निघालेला नाही। नमस्कार, मी मालेगाव तालुक्यातील करजगाव PSCची आशा चित्रा सोनवणे बोलते। शासनाने आम्ही जे कोरोना काळात काम केलेलं होतं त्याचं मानधन कबूल केलेलं होतं ते पण आम्हाला मिळालेलं नाही आणि आम्हाला मागील संपामध्ये जे आश्वासन दिलेलं आहे आशांना 7000 पेमेंट वाढ आणि गटप्रवर्तकांना 10000 पेमेंट वाढ कबूल केले होते आणि GRची प्रोसेस दाखवली आणि आतापर्यंत तो GR निघालेला नाही। पण 12 जानेवारीपासून आम्ही जो संप केलेला आहे तर आता आम्हाला GR निघाल्याशिवाय हा संप आम्ही मागे घेणार नाही। ज्या दिवशी आमच्या खात्यावर वाढीव मानधन जमा होईल तेव्हाच आमचा संप मागे घेण्यात येईल। नमस्कार, मी मालेगाव तालुक्यामध्ये वडनेर खाकुर्डी PSCची आशा गटप्रवर्तक श्रीमती छाया खेळणार। आज आम्ही इथे ज्या मागील आम्ही संप केलेला होता 18 ऑक्टोबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत, तर आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या अद्यापही मान्य झालेल्या नाहीये की जसं आशांना 7000 आणि गटप्रवर्तक यांना 10000 रुपये आणि दिवाळी बोनससाठी 2000 रुपये, तर आम्हाला फक्त अद्याप आश्वासनच दिलेले आहे, त्या अद्याप GR निघालेला नाहीये। तर आम्ही परत आता संपात उतरलेलो आहे। 12 जानेवारी पासून आम्ही परत बेमुदत संपात आलेलो आहे। आज आम्ही इथून मालेगाव तालुक्यात सर्व आशा व गटप्रवर्तक जमलेलो आहे। तर आम्ही आज माननीय पालकमंत्री यांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जात आहे। तरी आम्ही आमच्या आजच्या ज्या मागण्या आहेत तर त्या पूर्ण केल्याशिवाय आणि GR मिळाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाहीये। आणि या पद्धतीने आमच्या वारंवार आम्हाला फक्त आश्वासनच मिळत आहेत। या आश्वासनांना आम्ही आता बळी पडणार नाहीये, त्याच्यामुळे शासनाने आमची दखल घ्यावी व आमच्या मागण्या मान्य कराव्या।
तर लवकरात लवकर आमचा GR काढण्यात यावा एवढंच माझी नम्र विनंती आहे. ताईंना सांगा, विनंती करा की आपलं निवेदन स्वीकारल्यानंतर या हप्त्यामध्ये लवकरात लवकर या आपल्या ज्या मागण्या आहेत या मागण्या लवकरात लवकर मागणी केल्या जातील आणि आपल्याला गोड संदेश हा दिला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या पद्धतीने आदरणीय पालकमंत्री नाशिक जिल्ह्याचं काम करत असताना आपल्या मागण्यांकडे आपल्या विविध ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे दखल घेत आहेत. मग अंगणवाडीच्या सेविका ताई असतील, आशा वर्कर ताई असतील आणि विविध क्षेत्रातील माझ्या माता भगिनी काम करत आहेत. त्यांच्या पाठीमागं आदरणीय पालकमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खंबीरपणे उभे आहे आणि लवकरात लवकर आपली मागणी करणारे, पूर्ण करणारे. मी आपल्याला एक विनंती करतो की आपण इथे बसलात, आपण मध्ये या, आपण पुन्हा चर्चा करूया. सावलीमध्ये काही भगिनी आपल्या उन्हामध्ये बसलेल्या आहेत, मध्ये व्यवस्था केलेली आहे की आपण मध्ये आलं. आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी मध्ये यायचं. समस्या समजून घ्या. बाळ सुद्धा रडल्याशिवाय काही दूध पाजत नाही. आम्हाला दिपाळी गोड होईल, संक्रांत गोड होईल, सगळा सारखाच येतो, गोड काही होत नाही. आम्ही जोपर्यंत सर तोपर्यंत इथं बसू. ते बांधल्याशिवाय म्हणतात शिवसेनेची मान आहे ना, जोपर्यंत माणूस उचलत नाही तोपर्यंत कोणी देत नाही. आमच्या सर्व आशा बसू द्या उन्हात. आम्ही आरोग्य सेवेचे कर्मचारी आहेत. पॅरासिटामॉलच्या गोळ्या सगळ्यांजवळ असतील तर 4 आशा सगळ्यांनी घ्या आणि बसा. साहेब येईपर्यंत त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, त्यांच्या मान्य आपल्याला मान्य करून घ्या. आणि आपलं काय तेवढं सांगा, फक्त साहेबांपर्यंत आमचा निरोप पोहोचवा की या सगळ्या बहिणी नाराज होऊन तुमच्या दाराशी आलेले आहेत. तुमच्या काही त्यांच्या जोड्या मोठ्या नाही, तुमच्याने भरणार नाही. फक्त आमचं मागणं मान्य करा किंवा आमचा जो GR आहे तो लवकरच करा. एवढंच म्हणणं मांडण्यासाठी आम्ही आलेलो आहे. याची तुम्ही दखल घ्या. आता साहेबांनी सांगितलं तुम्हाला भेट घालण्यासंदर्भात लेखी पाहिजे, बरोबर आहे. आमचे जिल्हा प्रमुख संजयजी दुसाने आणि महानगर प्रमुख विनोद वाघ आमच्या लेखीवर चालेल का तुम्हाला की आम्ही भेट घालून देऊ? कारण मंत्री साहेब आता नाशिकला आहे, तर साहेबांच्या लेटर पॅड साहेबांची असेल ना, तर तुम्हाला लेखी आश्वासन पण देतो आम्ही लगेच की तुमची भेट घालण्यात येईल. साहेबांच्या पत्रावर घेतो ना, आणि साहेबांचे श्रेय सहाय्यिका आहेत त्यांच्या सहित तुम्हाला मंत्री साहेबांच्या पत्रावर भेट घालतो. एवढंच पाहिजे ना तुम्हाला. तर भेट घालण्याबाबतचं ठोस लेखी आश्वासन तुम्हाला ताबडतोब या ठिकाणी आम्ही देण्याचं नियोजन करतो आहे. आणि परत एकदा आपल्याला सर्वांना विनंती करतो की उन्हात न बसता आपण सावलीत घ्या. साहेबांनी सांगितलं आपण सर्वजण चहा पाणी घ्या आणि लेखी घेतल्यानंतर आपलं आंदोलन या ठिकाणी आपण थांबवा अशी साहेबांच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. निश्चितपणाने आपण जे काही काम कोरोना काळात केलेलं आहे हे वाखाणण्याजोग आहे. आपल्या कामाची शब्दात तुलना करता येणार नाही, कारण स्वतःचा जीव धोक्यात घालून या माझ्या माता भगिनींनी ज्यावेळेस कोरोना हा नवीन आजार असल्यामुळे कोणतेही डॉक्टर कोणतेही सगळ्यांना आपण आता भाऊंनी विनंती केल्याप्रमाणे माझी पण एक विनंती आहे की आपल्या मालेगाव तालुक्यात नव्हे तर नाशिक जिल्ह्यात जे आपलं काम आहे हे माननीय या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आपले पालकमंत्री हे सर्व जाणून आहे. आपल्याला ठाऊक असेल ताई, आपण कोरोनाचा विषय घेतला. कोरोनाच्या टायमाला जे काम केलं त्याची प्रशंसा आदरणीय पालकमंत्री दादासाहेबांनी केली आणि त्यांचा गुणगौरव मालेगाव महोत्सवात आणि मालेगावच्या कार्यक्रमात अशा ताई वरकरांचाही गुणगौरव केलेला. ऐका तर माझं म्हणणं एकच आहे की साहेब किंवा शासन लक्ष देत नाही असं नाही.
ही शासनाची एक राज्य लेवलची पॉलिसी आहे. आपण निवेदन दिलं, आपल्याला त्यांनी शब्द दिलेला आहे की आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांना 7 आणि 10,000 रुपयाची मानधन, वाढीव मानधन दिलं पाहिजे.